India, a land of diversity. So many languages, so many cultures, different religion, traditions, food habit, regional identities, so many things which make India a country of a diversity. 1947 मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्या संविधान निर्मात्यांसमोर एक मोठा क्वेश्चन मार्क होता आणि तो म्हणजे शुड इंडिया हॅव वन सिंगल स्ट्रॉंग गव्हर्नमेंट ॲट अ सेंटर ऑर दे शुड हॅव द ड्वेल गव्हर्नमेंट वन ॲट अ सेंटर अँड वन ॲट अ स्टेट लेवल. दोन्हीचे आपले ड्रॉबॅक होते, दोन्हीचे आपले प्लस पॉईंट होते. इफ ऑल पॉवर्स वेर गिव्हन टू वन सिंगल ऑथॉरिटी युनिटी राहील पण डायव्हर्सिटी दडपली जाईल. अँड इफ टू मच ऑटोनॉमी वॉज गिव्हन टू द स्टेट्स फ्रॅगमेंटेशनचा धोका निर्माण होऊ शकतो. सो व्हॉट वॉज द सोल्युशन? आवर कॉन्स्टिट्यूशन मेकर्स व्हेरी इंटेलिजंटली सिलेक्टेड द सेकंड मॉडेल, दॅट इज ड्युअल गव्हर्नमेंट सिस्टम. One central government deriving the power directly from the constitution and the state government also deriving their power directly from constitution. Article 1 says India, that is Bharat, shall be the union of states. Notice carefully, the word federal is nowhere used in the constitution. But still आपण इंडियाला फेडरल कंट्री म्हणतो. Why? This is the question mark. Because we have the features of federalism. फेडरलिझम माहिती आहे तुम्हाला? फेडरलिझम म्हणजे जिथे ड्युअल गव्हर्नमेंट सिस्टीम आहे, युनियनचं एक इंडिपेंडंट गव्हर्नमेंट आणि स्टेटचं एक इंडिपेंडंट गव्हर्नमेंट आहे, त्या सिस्टीमला आपण फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणतो. मग आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा ड्युअल गव्हर्नमेंट आहे, डिव्हिजन ऑफ पॉवर आहे, आपली कॉन्स्टिट्यूशन रिटर्न आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशनला आपण सुप्रीम म्हणतो, आपली ज्युडिशरी इंडिपेंडंट आहे. म्हणजे जे फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचे फीचर्स आहेत ते आपल्याकडे आहेत. पण येस, लक्षात घ्या, पण बट ऍट द सेम टाइम वी डोंट हॅव द ड्युअल सिटिझनशिप लाईक युएसए. आपल्याकडे सिटिझनशिप मात्र एकच आहे, आपण इंडियन सिटिझन आहोत. ओके, वी डोंट हॅव द सेपरेट स्टेट कॉन्स्टिट्यूशन लाईक युएसए. आपल्याकडे एकच कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आपल्याकडे ज्या रेस्युटरी पॉवर आहेत 3 लिस्ट मधून शिल्लक राहिलेल्या, त्या रेस्युटरी पॉवर आपण सेंटरला दिलेल्या आहेत, स्टेटला दिलेल्या नाहीये. आणि इमर्जन्सीच्या काळामध्ये आपली सगळी सिस्टीम युनिटरी होऊन जाते. ओके, म्हणजे काही फीचर्स आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये असे आहेत की ज्याच्यामध्ये युनियन गव्हर्नमेंट जास्त स्ट्रॉंग होतं, इंडिया युनिटरी वाटतं. सो द रिअल क्वेश्चन इज वेदर इंडिया इज अ फेडरल or whether India is a unitary, and the answer is neither India is a completely federal nor India is a completely unitary. Our constitution maker adopted a blend of the both system. India is a federal in structure but unitary in a spirit when required, and that is why scholars like Casey Ware called Indian constitution as a quasi federal, or they call Indian constitution as a federal with the unitary base. Got it?